तर बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये शिवसेना युबीटी आक्रमक झाली आहे। शिवसेना युबीटी कडून आंदोलन केलं जात आहे। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये आंदोलन केलं जात आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सरकारचा निषेध केला जातोय। तर घडलेल्या घटनेच्या विरोधात तीव्र संताप या ठिकाणी व्यक्त केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये तीव्र संतापाची लाट उसळल्याचं दिसतंय आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे थेट संभाजीनगरमधून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? बदलापूरमध्ये आपण बघितलं कशा पद्धतीने आक्रोश होता काल, कारण एका चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला आहे, त्यानंतर त्याचे पडसाद आता संभाजीनगरमध्ये उमटताना दिसतात। काय अपडेट्स आहेत, काय म्हणणं आहे आंदोलकांचं? स्वराज्य बदलापूर या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा आक्रमक झालेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरातील क्रांती या ठिकाणी त्यांनी टरबूज आणून फोडलेले आहे। त्यांनी त्या टरबुजावर बांगड्या देखील फोडलेल्या आहेत। आपण जर या ठिकाणी पाहिल्या तर महिला पायाने टरबूज तुडवत आहेत। या ठिकाणी टरबुजाचे तुकडे जे आहेत त्या टरबुजावर बांगड्या फुटल्याचं पाहायला मिळतंय। महिलांचा हा संताप जो आहे तो पाहायला मिळतोय आणि त्यासोबतच मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। महिला सहभागी झालेल्या आहेत आणि जो काही संताप आहे तो राज्यभर व्यक्त केला जातोय। त्या महिलांनी या ठिकाणी टरबुजाचा भोगा केलेला आहे आणि त्यासोबतच बांगड्या फेकून निषेध व्यक्त केलेला आहे। आपण जर पाहिलं त्यांच्या पायावर आपल्याला दिसत असेल घरी टरबूज त्यांनी तुडवलेला आहे। त्यांची काय मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय त्यांचं मत आहे, काय त्यांना म्हणायचंय, नेमकं त्यांची काय भावना आहे, काय सांगायचं आहे, काय मत आहे तुमचं? या सरकारनं लाडकी बहीण योजना काढली, त्या योजनेपेक्षा महिलांचं संरक्षण केलं पाहिजे। 1500 रुपये लाडकी बहीण योजना केलेली आहे, त्यापेक्षा महिलांना आम्हाला 1500 रुपये नको आहे। महिलांना संताप व्यक्त केलाय की महिलांवर आत्महत्याच्या महिला मुलीवर शाळेमध्ये हे योग्य आहे का? माता भगिनी मुली आज संरक्षण झालं पाहिजे यांचं। आपण या ठिकाणी पाहताय की ह्या महिलांचा संताप जो आहे तो पाहायला मिळाला। या ठिकाणी अक्षरशः त्यांनी फळांचा भुगा जो आहे तो केलेला आहे, चिरडलेले आहेत आणि बांगड्या सुद्धा फोडलेल्या आहेत। या ठिकाणी जर पाहिलं तर या महिलांचा संताप जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतोय आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये, गृहमंत्र्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी पोस्टरबाजी केलेली आहे। महिला जोरदार घोषणाबाजी करतायत। महिलांच्या तीव्र भावना ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल, तुमची काय मागणी? खरं तर हे आता सरकारने जे लाडकी बहीण योजना राबवलेली आहे, महाराष्ट्रात काय घडतंय, यांनी लाडक्या बहिणीचं संरक्षण केलं पाहिजे। लहान लहान मुलांना अत्याचार होत आहे, बलात्कार होत आहे, कलकत्ता या ठिकाणी झालेला आहे, बदलापूर इथे 2 चिमुकल्यावर अत्याचार झालेला आहे आणि इथं 9 दिवसाचे प्रकरण होत आहे। हे सरकार झोपलं काय? आम्हाला पैसे नकोय, आम्हाला संरक्षण पाहिजे आणि तुमच्याकडून होत नसेल तुम्ही राजीनामा द्या। नेते चंद्रकांत खैरे देखील या ठिकाणी आहेत, ते सुद्धा जनतेशी काय त्यांची भावना आहेत ते आपण जाणून घेऊया। आपण रद्द केली पाहिजे आणि त्या मुलींवर जे काही अत्याचार झाला त्या करणाऱ्या फाशी दिली पाहिजे। सत्ताधारक या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत नेत्यांच्या असतील त्या पाहायला मिळतात आणि संताप जो आहे तो राज्यभरात व्यक्त केला जातोय आणि प्रामुख्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा त्याचे पडसाद जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। निश्चितच सचिन, या ठिकाणी आपल्याला पडसाद पाहायला मिळत आहेत। एक संतापाची लाट या ठिकाणी आपल्याला दिसून येते। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आपण बघितली तर त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने महिला सुद्धा सहभागी झाल्या आहेत आणि शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते तर आहेतच, शिवाय छत्रपती संभाजीनगरमधील जे सामान्य लोक आहेत तेही यामध्ये सहभागी झालेत का आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? सर्वसामान्य जनता देखील सहभागी झालेली आहे। आपण जर मागे पाहिलं त्या सर्व गृहिणी आहेत त्या राजकीय पक्षाशी संबंधित नाहीयेत, कारण या पहिल्यांदा काही चेहरे असे आहेत ते पहिल्यांदा आम्हाला दिसत आहेत त्या ठिकाणी। नंतर या महिला सुद्धा आपला संतप्त जो काही जमा आहे तो जमा केलेला आहे। महिलांनी आपली भावना जी आहे ती व्यक्त केलेली आहे। महिलांशी जर आपण संवाद साधला तर त्यांची जी संतप्त भावना आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। आपण महिलांकडून जाणून घेऊयात त्यांची काय भावना आहे, काय भूमिका आहे, काय त्यांना म्हणायचंय, कारण हा संताप जो आहे तो त्यांचा काय फाशी द्या, एवढे अत्याचार काम करत नाही, एवढे सगळ्या मुलीवर अत्याचार का घेत नाही? हे सरकारने काही मागण्या घातलेल्या आहे का? हे सरकारने खरंच मागण्या घातल्या आमच्या हवाली करा। हे मराठा पैसे नको, आम्हाला संरक्षण द्या, आम्हाला पैसे नको, संरक्षण द्या। आपण त्या ठिकाणी संरक्षण द्या अशी मागणी केली जाते। त्या महिला संतप्त आहेत, काय सांगाल, काय मागणी तुम्ही? आमची मागणी लवकर आम्हाला फाशी झाली पाहिजे। आम्हाला लाडकी बहीण नको आहे, महिलांना
राज्यभराची लाडकी बहीण नकोय तर महिलांना संरक्षण हवे अशी भावना जी आहे ती महिलांची या ठिकाणी पाहायला मिळते. संतप्त झालेल्या महिला संरक्षण मागतायत, लाडकी योजना मागतायत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये महिलांनी सहभागी होऊन प्रचंड संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे. फराजी, निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.